नमस्कार मंडळी, मी प्रणाली पेंडकर या यूट्यूब व्लॉगमध्ये आपलं स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत मुशीचं कालवण. मुशी मच्छी म्हणजे त्याला एकच काटा असतो आणि खूप खाण्यासाठी सॉफ्ट असते. आता इथे सर्वप्रथम आपण फिश धुवून घेतलेली आहे. मी कोळणीकडूनच सगळं साफ वगैरे करून आणलेलं आहे, कारण मला येत नाही ते सगळं साफ करायला. छान स्वच्छ मी धुवून घेतलेली आहे. आता आपण हिचं घट्टसं कालवण बनवणार आहोत. त्याच्यासाठी साहित्य आहे कोथिंबीर, कांदा, लसूण, खोबरं, मिरची आणि आलं. आपण गॅस ऑन करून घेणार आहे. त्याच्यावरती एक पॅन ठेवणार आहे आणि हे सगळं मिश्रण आपल्याला भाजून घ्यायचं आहे. थोडंसं तेल घालायचं आहे. त्याच्यामध्ये खोबरं, कांदा, लसूण, मिरची आणि आलं हे सगळं गुलाबी रंगावर आपल्याला परतून घ्यायचं आहे. मुशी ही खायला अगदी मटणासारखी लागते आणि तिचं कालवण पण खूप छान होतं. आपण भाकरीसोबत, भातासोबत छान ती एन्जॉय करू शकतो. थोडीशी कोथिंबीर टाकली आहे. आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे सगळं आणि सगळं वाटप तयार करून घ्यायचं आहे. ते आपण थंड व्हायला ठेवलं आहे. तोपर्यंत इथे पातेल्यामध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये थोडासा कढीपत्ता, घरचा तिखट मसाला म्हणजे जो आपण घरी वापरतो, तुमच्याकडे आगरी मसाला, कोळी मसाला जे काही असेल तुम्ही टाकू शकता. हा मी घरी बनवलेला मसाला आहे. हळद, पाव चमचा हळद आणि गॅस जास्त फास्ट नाही करायची आहे, स्लो गॅसवरच करायचं आहे, कारण का ते मसाला सगळा जळून जाईल म्हणून. आता आपण ह्याच्यात मुशीचे तुकडे घालणार आहोत आणि ते छान हलक्या हाताने परतून घ्यायचे, कारण फिश ही लगेच शिजते आणि तुटण्याची शक्यता असते. आता आपण झाकण ठेवून त्याच्यावरती पाणी टाकणार आहोत, म्हणजे थोडंसं आतमध्ये ती फिश शिजली जाईल. आता आपण इथे वाटण बारीक करून घेऊया. थोडंसं पाणी टाकणार आहोत, त्याच्यामुळे फाईन पेस्ट आपल्याला मिळेल. उघडून बघूया, छान कलर असा आलेला आहे. हलक्या हाताने, कारण थोडंसं खाली चिटकते ती, त्याच्यामुळे हलक्या हाताने परतून घ्यायची आहे. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला जे आपण वाटण केलं आहे ते वाटण टाकायचं आहे. तर आपण वाटण केलेला मसाला त्याच्यात टाकायचा आहे आणि पुन्हा परतून घ्यायचं आहे. तुम्हाला कशी पाहिजे त्यावर डिपेंड आहे. जर रस्सा अगदी पातळ हवा असेल तर पाणी जास्त घालायचं आहे, जर थोडासा घट्टसर हवा असेल तर पाणी कमी घालायचं आहे. बघा किती छान कलर आला आहे.
त्याच्यामध्ये आपण कोकम आणि मीठ घालणार आहोत. मीठ हे चवीनुसार घालायचे. आणि बाउलमध्ये सर्व करून घ्यायची. आणि रेडी आहे मुशीचं कालवण. खूप छान लागतं. तुम्ही पण ट्राय करा आणि नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसं वाटलं. साधी सरळ सोपी रेसिपी आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि छान आनंदी राहा. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.